माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य, मुंबई व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नशामुक्त अभियान सुरू केले। त्या अनुषंगाने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणाऱ्या इसमांचे बाबत माहिती काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी अंमलदार यांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे अधीनस्थ वरील पोलीस अंमलदार यांच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणाऱ्या इसमांच्या बाबत गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित केलं। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सागर टिंगरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की विटा हद्दीतील कारवे MIDC रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कातारी हा 4 चाकी वाहनातून मेफॅड्रॉन MD नावाचा अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन जाणार आहे। नमूद गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कळवित असता त्यांनी सदर बातमीची हकीकत संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांना कळवून कारवाईबाबत सूचना व मार्गदर्शन घेऊन वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीची खात्री करण्याकरिता शासकीय व खासगी 4 चाकी वाहनाने रवाना होऊन शासकीय पंच, अधिकृत वजन काटाधारक व खासगी फोटोग्राफर यांना बोलावून तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव अतिरिक्त कार्यभार विटा उपविभाग विटा यांच्याकडील झडती व कारवाईचं अधिकारपत्र घेऊन कारवाई कामे कारवे गावचं हद्दीत असलेल्या MIDC येथे रोडने आत जाऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणीपासून थोड्या अंतरावर अलीकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर वॉच करीत थांबले। रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज समोरील पत्राच्या गेटमधून एक संशयित पांढऱ्या रंगाची हुंडाई I-20 तिचा RTO क्रमांक MH43 AN 1811 4 चाकी वाहन बाहेर येत असताना दिसलं। पोलीस स्टाफने त्या वाहनास 6:45 वाजता सुमारास थांबवून त्या वाहनातील चालकास वाहन बंद करण्यास सांगितलं। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी उपस्थित सर्वांच्या समक्ष वाहनातील इसमास नावगाव विचारलं असता त्यातील चालकाचं नाव 1 ABC व शेजारी बसलेल्या इसमाने त्याचं नाव 2 बलराज अमर कातारी वय वर्ष 24 राहणार साळशिंगे रोड ITI कॉलेजजवळ विटास असल्याचं सांगितलं। त्यावेळी क्रमांक 1 याने सदरचे वाहन त्याच्या वडिलांच्या नावावरती असून तो क्रमांक 2 याचे भाडे घेऊन आल्याने त्याने सांगितलं, परंतु क्रमांक 2 याच्याकडे विचारणा केली असता त्याने काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। नमूदित इसमांना वाहनातून उतरून प्राप्त बातमीची माहिती देऊन क्रमांक 2 यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता बलराज कातारी याने सांगितलं की रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मेफॅड्रॉन MD नावाचा अंमली पदार्थ प्लास्टिक पिशवीमध्ये भरून तो ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये ठेवून मुंबई येथे विक्रीकरिता घेऊन चालला होता। सदरचं वाहन भाड्याने घेतलेलं असून याबाबत त्याच्यासोबत असलेला वाहन चालक ABC यास काही माहिती दिलेली नाही। तसेच सदरचे MD ड्रग हे गाडीच्या डिक्कीमध्ये बॅगामध्ये ठेवलं असून त्याचा मित्र रहुदीप धांजी बोरीचा व सुलेमान जोहेर शेख यांनी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला। त्याचवेळी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या शेडमध्ये संशयित हालचाल दिसून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तात्काळ सोबत असलेल्या पोलीस अंमलदारांना सदर ठिकाणी पाठवून तेथील संशयित रहुदीप धांजी बोरीचा व सुलेमान जोहर शेख यांना ताब्यात घेतलंय। काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा MIDC परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली। त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये MD सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली। त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता ते MD असल्याचं आम्हाला समजलं। त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे MD ज्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवरही आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी MD पदार्थ बनवण्याकरता जे रॉ मटेरियल आहे
रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं. त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे, या मशीनद्वारे जे सामुग्रीद्वारे MD ड्रग बनवण्यात येतं, ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे. आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला 3 आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे. याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील, त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील. या झालेल्या कारवाईमध्ये एकूण 14.5 किलो तयार MD ड्रग्ज, त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे, ही सर्व जप्त करण्यात आली, ज्याची किंमत साधारणतः 29.5 कोटीपर्यंत आहे. तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच धागेदोऱ्या पोलिसांना मिळतील आणि याची पूर्ण पाळेमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू. या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि अंमलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत. धन्यवाद. जिल्ह्यातली ही तिसरी कारवाई या ठिकाणी अशा प्रकारचे पहिल्यांदा कवठेमंकाळमध्ये गावाला त्यानंतर कुपवाडला झाले. काय आंतरराष्ट्रीय तर यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येते की जे MIDC परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने आहेत, म्हणजे आजारी कारखाने आहेत, तसा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे. तेव्हा छुप्या पद्धतीने ही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे. तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील, आमचे गुप्त बातमीदार असतील, आमचे सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल, यांनाही सूचना दिलेल्या आहेत. असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत, काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत, तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत. किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे? ही आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे, हे नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं. तर त्या साधारणतः 1 महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं. पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे, किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे, हे सर्व तपासामध्ये निष्पन्न होईल.